नमस्कार मित्रांनो, मागील 2 वर्षी राज्यात 1 रुपयात पीक विमा योजना ही राबवण्यात आलेली होती. या 1 रुपया पीक विमा योजनेस राज्यातील शेतकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद देऊन विक्रमी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला होता. मात्र या वर्षी ही 1 रुपया पीक विमा योजना राज्य शासनाने बंद केल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. राज्यात आजपर्यंत 18 जुलै पर्यंत जवळजवळ 10 ते 11% शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेत सहभाग नोंदवलेला आहे. कारण या नवीन सुधारित पीक विमा योजनेत फक्त काढणी पश्चात पीक कापणी प्रयोगावर पीक विमा दिला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. तसेच पीक विमा भरताना आता अधिकचे पैसे लागत असल्याने आणि शेतकऱ्यांना अधिकचा बोजा पडत असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली की काय असे वाटते. मागील 1 रुपया पीक विमा योजनेत वैयक्तिक एका शेतकऱ्याचे नुकसान झाले असल्यास त्याला स्वतःला या नुकसानीची तक्रार देऊन वैयक्तिक विमा मिळवता येत होता. मात्र आता पूर्ण मंडळाचे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. म्हणजे एका मंडळात समजा 20 गावे आहेत तर त्या 20 गावाचे उंबरठा उत्पादन पाहून आणि पीक कापणी प्रयोगावर अवलंबून हा विमा दिला जाणार आहे. म्हणजे समजा 2 गावाचे नुकसान झाले किंवा 10 गावाचे नुकसान झाले आणि बाकीच्या गावात भरपूर उत्पादन निघले तर तरी सुद्धा त्या 2 किंवा 10 गावातील शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणार नाही. म्हणजेच वैयक्तिक नुकसान असो किंवा एका गावाचे नुकसान असो, अशा शेतकऱ्यांना आता पीक विमा नुकसान भरपाई ही खूप कमी आणि शक्यतो मिळणारच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. राज्यात कुठेतरी 10-5 शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेत भ्रष्टाचार केला म्हणून संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना वेठीस धरून या पीक विमा योजनेत मोठा बदल करून राज्यातील शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान या राज्य शासनाच्या निर्णयामुळे झालेले आहे. आता या पीक विमा योजनेत बदल होईल असे वाटत नाही, कारण आता वेळ खूप निघून गेलेला आहे. त्यामुळे आता 31 जुलै पर्यंत नेमके किती शेतकरी या पीक विमा योजनेत सहभागी होतात याची आकडेवारी आल्यानंतर ही सुधारित पीक विमा योजना किती लोकप्रिय झाली आहे हे लक्षात येईल. धन्यवाद.